महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून 20 नोव्हेंबरला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात पहाटेचा शपथविधी झाला आणि राजकीय भूकंप आपल्याला पाहायला मिळाला। पण अजित पवार पुन्हा शरद पवार यांच्या सोबत गेले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र मिळत सत्ता स्थापन केली। हे सरकार 2.5 वर्ष पुढे चालल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले आणि मग पुन्हा एकदा ते एक मुख्यमंत्री झाले। गेल्या 5 वर्षात राज्यातील जनतेने अनेक राजकीय घडामोडी पाहिलेल्या आहेत, पण याच 5 वर्षात महाविकास आघाडीतले 2 पक्ष फुटल्याने त्यांची ताकद कमी झाली होती। मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का बसला। महाविकास आघाडीचे एकूण 30 खासदार निवडून आले आणि काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले आणि त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये गेले। यामुळे ही संख्या आता 31 वर गेली, तर महायुतीचे एकूण 17 खासदार लोकसभेत निवडून गेले आहेत। महाविकास आघाडीची सद्यस्थिती आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळे गेल्या 2 वर्षात बसलेला फटका आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मवियाची बलस्थानं आणि कमकुवत बाजू यासोबत ही निवडणूक महाविकास आघाडीसाठी किती सोपी आणि किती अवघड हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये एकीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आणि एकूणच महायुतीची वाताहत झाली, तर या विजयानं महाविकास आघाडीची मात्र मनोबल वाढताना आपल्याला दिसलं आणि ते आजही काहीसे प्रमाणामध्ये वाढलेलं दिसून येत सुद्धा आहे। तर दुसरं कारण म्हणजे महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काहीसा अडखळलेला आपल्याला दिसून येतो। या पक्षामध्ये जर बघितलं, या पक्षांचा कल हा अजित पवारांची साथ सोडून महाविकास आघाडीकडे जात असल्याचं जाणवतं। त्यामुळे शरद पवार यांची महाविकास आघाडीतली बाजू अजून बळकट होताना तरी दिसत आहे। याबाबत लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांनी एका मराठा वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत ते म्हणतात की हरियाणाचा निकाल हा काँग्रेसच्या दृष्टीनं जरी विपरीत असला तरी महाराष्ट्र काँग्रेसच्या दृष्टीनं त्याचा सकारात्मक परिणाम झालेला आहे। लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे नेते आणि हे अतिउत्साहित झाले होते, मात्र हरियाणाच्या निकालानंतर ते जमिनीवर आले आहेत। महाविकास आघाडीच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं ही एक जमेची बाजू मानावी लागेल। त्यामुळे एकीकडे शरद पवारांची बाजू मजबूत होताना दिसते, तर उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची स्थिती देखील आपल्याला बघावी लागेल। याबाबत तब्येतीमुळे ते त्यांचं कारण, त्यांच्यावर कोणते बंधन येतात का तब्येतीचा भावनिक मुद्दा करून ते या निवडणुकीमध्ये सामोरं जातात, याकडे आपल्याला बघावं लागेल। कारण उद्धव ठाकरे यांच्या बाबतची जी सहानुभूती जनतेमध्ये होती ती कालांतराने कमी झाल्याचं चित्र सध्या तरी आहे असं प्रधान म्हणतात। तर गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या 2 प्रादेशिक पक्षामध्ये फूट पडली। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पक्षामध्ये फूट पडल्यामुळे यांची ताकद विभागली गेली। या पक्षफुटीच्या भूकंपामुळे महाविकास आघाडीची समीकरणं ही कोलमडली आणि एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंची साथ सोडत 40 आमदार सोबत घेऊन बाहेर पडले। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडून अजित पवार बाहेर पडले, तेव्हा शरद पवार हे देखील महाविकास आघाडीसोबत मजबूतीने उभे राहिले। पक्षफुटीचे हे धक्के पचवत त्यातून सावरत महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत आपला प्रभाव दाखवला आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 48 पैकी 30 जागेवर विजय मिळवला। यात काँग्रेसला 13, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 8, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 9 जागा मिळाल्या। तर अपक्ष म्हणून निवडून आलेले विशाल पाटील हे काँग्रेसमध्ये गेल्यावर महाराष्ट्र लोकसभा खासदाराची संख्या ही काँग्रेसची 14 वर झाली। महायुतीमध्ये भाजपला 9, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 जागा मिळाली। महायुतीमध्ये असे एकूण 17 खासदार लोकसभेत आहेत। याबाबत मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे विभागाचे प्रमुख दीपक पवार म्हणाले की शिवसेना पक्ष फुटला, मात्र त्या प्रक्रियेत ज्या प्रकारे केंद्रीय यंत्रणांचा, निवडणूक आयोगांचा वापर करण्यात आल्याचे जे आरोप झाले त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे या गटाला जनतेतून सहानुभूती मिळाली। ती तेव्हाही होती आणि आताही आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलायचं झाल्यास पक्षाच्या फुटीबाबत जनतेला दुहेरी शंका होती। शिवसेनेच्या फुटीबाबत लोकांना खात्री होती, परंतु राष्ट्रवादीच्या फुटीबद्दल लोकांना तशी खात्री वाटत नव्हती, असं एकंदरीत चित्र होतं।
तर महाविकास आघाडीबद्दल बोलताना दीपक पवार म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर काँग्रेसमधील काही जणांचा आत्मविश्वास प्रमाणाबाहेर वाढला. जागा वाटपाची चर्चा करत असताना प्रमाणाबाहेर ते मागण्या करत आहेत का आणि महाविकास आघाडीत ती मागणी करत असताना काही कच्चे दुवे राहतील का, अशी एक शंका आहे. दीपक पवार म्हणाले की शरद पवार यांच्या पक्षाकडे पाहिल्यास त्यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाल्याचं दिसून येतं, पण यातील बहुतांश जण हे अजित पवार गटातील किंवा भाजपमधील आहेत. हा प्रश्न असा आहे की मतदारसंघातील जागा वाटप पाहता या जागेवरून लढता येईल का, हा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून ही इनकमिंग झाल्याचं देखील दिसून येतं. हे त्यांचं तात्पुरतं स्थलांतर तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होतो. त्यासोबत महायुतीने एक असा पायंडा पाडला आहे की सत्तेत जेवढे घटक पक्ष आहेत त्या पक्षांचा उपमुख्यमंत्री होऊ शकतो. त्यामुळे उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं तर त्यांना देखील एक मुख्यमंत्री असेल आणि दुसऱ्या 2 पक्षाचा उपमुख्यमंत्री करणं शक्य आहे, कारण तसा पायंडा आता महायुतीने आपल्याला पाडलेला दिसतो. महायुतीच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाची म्हणजे त्यांनी घेतलेले निर्णय आणि दिलेल्या सवलती, त्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर त्यांच्यावर मताचं समीकरण किती जुळल हे ठरल. आता याकडे जनता कसं बघते यावर देखील त्यांना किती मतं मिळतात हे निवडणुकीची गणितं यावर अवलंबून असतील. याबाबत संदीप प्रधान म्हणाले की या निवडणुकीत महाविकास आघाडी किंवा महायुती कोणाच्याही सत्ता आली तरी सगळ्या योजना सुरू ठेवणं हे कोणत्याही सरकारला शक्य नाही, याची जाण प्रत्येकालाच आहे. एकीकडे या सगळ्या योजना असतात तर दुसरीकडे राज्यात जे जातीय संघर्ष तीव्र झाले आहेत ते ओबीसी विरुद्ध मराठा, धनगर विरुद्ध आदिवासी हे संघर्ष सुद्धा या निवडणुकीतील मतदानावर प्रभावशाली ठरणार आहेत. कारण मागास जाती किंवा आर्थिक प्रश्न असलेल्या या जातींचे प्रमुख संघर्ष हाच आहे. त्यामुळे आर्थिक लाभ घेऊन त्या दृष्टीने ते मतदान करतात की आपल्या नेत्यांच्या दृष्टीने मतदान करतात हे सुद्धा तपासावं लागणार आहे. कारण त्या समाजाचे नेते आपापल्या लोकांवर प्रभाव टाकतीलच. त्यामुळे एखादा दुसरा अपवाद झाला सोडलं तर या निवडणुकीमध्ये कोणाला जास्त मतं मिळतील आणि कुणी जास्त निवडून येईल अशी शाश्वती नाहीये. महाविकास आघाडीत एकीकडे शरद पवारांचं मजबूत होणं, दुसरीकडे काँग्रेसला हरियाणा निवडणुकीतून संदेश मिळणं, तिसरीकडे उद्धव ठाकरे यांचा आजारपण याला शिवसेना भावनिक मुद्दा म्हणून वापरणार का, हा सगळा भागही महत्त्वाचा आहे असंही प्रधान म्हणाले. प्रधान पुढे म्हणतात की महायुती ही सत्ताधारी असल्यामुळं त्यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळतो. त्या तुलनेनं महाविकास आघाडीत तसा तणाव दिसून येत नाही. त्यांचा हा अंतर्गत संघर्ष आहे परंतु त्या तुलनेनं आपल्याला समोर दिसत नाही, परंतु कधी कधी तो समोर सुद्धा आलेला आहे. पण त्यांच्यावरती ती अस्तित्वाची लढाई आहे. महायुतीमध्ये अनेक प्रभावशाली चेहरे आहेत, अनेक मतदारसंघामध्ये 2-2 मातबर नेते आहेत. त्या तुलनेनं महाविकास आघाडीमध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची देखील शक्यता आहे. याबाबत बोलताना दीपक पवार म्हणाले की महायुती ज्याप्रमाणे योजनांच्या नावाखाली लोकांना पैसे देत आहे, या आर्थिक ताकदीला महाविकास आघाडी कशी पुढे जाईल हा एक कळीचा मुद्दा आहे. लाडकी बहीणसारख्या योजना एके प्रकारे एक वित्तीय अराजकता निर्माण करणाऱ्या योजना आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला कोणत्या ना कोणत्या योजनेच्या नावाखाली पैसे दिले जात आहेत. मात्र पैशांच्या पलीकडे जाऊन महिलांच्या विविध कार्यशील योजना, तरुणांसाठी रोजगारांच्या संधी, सुरक्षितता, विकासात्मक योजनांचं नरेटिव्ह तयार करणं हे देखील महत्त्वाचं आहे. जनतेची मतं वळवताना महाविकास आघाडीकडून त्याबाबत काहीतरी समांतर किंवा विश्वसनीय वाटेल असे काहीतरी करणं गरजेचं आहे. आता यासोबत मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असेल तर याबाबत जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा कोणाच्या किती जागा निवडून येतील किंवा त्यावर ठरू शकतं. असा कुठलाही चेहरा दिला जाऊ शकत नाही, कारण एखादा चेहरा जर मुख्यमंत्री पदासाठी दिला आणि त्याच पक्षाला जर निवडणुकीमध्ये 3रं स्थान मिळालं तर त्यांचा मुख्यमंत्री होईल परंतु सरकार अस्वस्थ राहील. त्यामुळे अशा पद्धतीचा निर्णय ना महाविकास आघाडी घेऊ शकते ना महायुती. हे शेवटपर्यंत स्वतःचा मुख्यमंत्री चेहरा कोण असू शकेल याबाबत ते सांगू शकणार नाहीत असं देखील अनेक पत्रकारांचं मत आहे. पण याबद्दल आपल्याला काय वाटतं की ही निवडणूक महाविकास आघाडीसाठी किती सोपी आणि किती अवघड असेल? त्यासोबत यासोबत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असू शकेल ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.